आहेत उद्धव ठाकरे? आणि उद्धवजींनी जायला हरकत नाही. मला वाटतं उद्धवजींनी अगोदर जायला पाहिजे होतं. त्यांनी असा घोटाळा होण्याच्या अगोदर जायला पाहिजे होतं. घोटाळा झाल्यानंतर आता ते चाललेले आहेत, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी जाऊन रामाचं दर्शन घेऊन यावं आणि पुन्हा असा घोटाळा होणार नाही अशा पद्धतीची भावना व्यक्त करावी. आणि त्याला जाण्याचा अधिकार आहे. राम मंदिर सगळ्यांसाठी खुलं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी तिथे जायला काही हरकत नाही आहे. साहेब, सध्याची राजकीय परिस्थिती आहे, उद्धव ठाकरे हेच आहे की जर आता एवढे सगळे खासदार आमदार जर इकडे आमच्याकडे येत आहे, तर उद्धव ठाकरे यांनी तिकडे राहून काही उपयोग नाही. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आमच्याकडे आलं पाहिजे. दरवाजे आमच्यासाठी खुले आहेत. ते जरी आले तरी बाळासाहेबांचे ते वारसदार आहेत आणि आमची ताकद अजून चांगली वाढू शकेल. त्यामुळं जर वेळ आली तर उद्धव ठाकरेंनी विचार करावा आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा आमच्यासोबत यावं अशी आमची भूमिका आहे. अजूनही आमदार खासदार ज्या पद्धतीनं फुटतायत त्याच्यावर काल आता नीट आणि TETमध्ये सुद्धा जे काय झालेलं आहे ते योग्य नाही. त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये नीटच्या एक्झामच्या पेपर फुटीमध्ये महाराष्ट्रातल्या जास्त लोकांचा संबंध आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतलेली आहे. जे लोक भेटलेले आहेत त्यांच्यावर त्यांना पकडलेलं आहे, त्यांच्यावर ॲक्शन घेतलेली आहे. आता TET एक्झाममध्ये भिवंडी आणि काही परिसरामध्ये काहीतरी पेपर फुटी झालेली आहे. त्यामुळे एक्झाम ती पुढं ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळं मला वाटतं की हे बरोबर नाही आहे. म्हणजे ब्लॅकमेल करण्यासाठी काय पैसा मिळवण्यासाठी अशा पद्धतीची मेंटॅलिटी आपल्या राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी असणं योग्य नाही आहे. त्याच्यासाठी मला वाटतं की त्या अशा लोकांना आता मोका लावण्याच्या संबंधातली घोषणा दादा भुसे यांनी केलेली आहे की असे जे काही लोक सापडतील त्या लोकांना मोका लावू असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण अशा पेपर फुटीची प्रकरण होऊ नयेत असं आपलं व्यक्तिगत मत आहे.